निर्वाण म्हणजे मनाचे परिवर्तन पूर्णपणे थांबण्याची अवस्था, मनाच्या पूर्ण विश्रांतीची अवस्था, इच्छा, लालसा व दुःखाच्या अभावाची अवस्था, भौतिक मनुष्य उत्पन्न करण्यास कारणीभूत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे लोप होण्याची अवस्था. निर्वाण प्रत पोहोचण्यापूर्वी मनुष्याचा सतत पुनर्जन्म होत असतो. जेव्हा तो निर्वाण प्रत पोहोचतो तेव्हा त्याचा पुन्हा जन्म होत, कारण पुन्हा पुन्हा जन्म घ्यायची लालसा संपलेली असते. निर्वाण म्हणजे मनाच्या विकारांपासून मुक्ती. निर्वाण स्थितीत राहून पुण्यशील असे सर्वश्रेष्ठ जीवन जगता येते. निर्वाण हे आर्य अष्टांगिक मार्गावरील अंतिम लक्ष्य आहे. मनाचे विकार नष्ट झाले म्हणजे उरलेले जीवन निर्वाणाच्या स्थितीमध्ये सुखाने जगता येते. निर्वाण म्हणजे मनाची अवस्था पूर्णपणे थांबण्याची क्रिया, यालाच आपण निर्वाण म्हणतो. आणि याच निर्वाण भूमीकडे आपण जात आहोत अरंत भिक्खूंच्या अस्तित्व बघण्यासाठी. हे आपल्याला इथे अरंत भिक्खूंच्या अस्तित्व दिसत आहेत. कान्हेरी लेणीतील निर्वाण भूमी आहे ही, आणि या निर्वाण भूमीवर जाण्याचा योग दानपारमिता फाउंडेशनच्या माध्यमातून जुळून आला. इथे तुम्हाला बुद्धांचे पद्म दिसत आहे, इथे शिलालेख पण दिसत आहे. धम्मलिपीतील हा शिलालेख आहे. तसेच इथे तुम्हाला स्तूप पण दिसत आहे, आणि ह्या स्तूपाच्या भोवती जे दगड आहेत त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या शिल्पकला दिसत आहेत. आणि तुम्हाला येथे लेणी समूह देखील दिसत आहेत. इथं बुद्धांचे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहेत. तसेच या ठिकाणी दगड अतिशय ठिसूळ असल्यामुळे त्याची झीज झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहेत. दगडाच्या झिजेमुळे खूप ऱ्हास झाला.